इंट्रायुट्राइन डिव्हाइसचे आपण टायमिंग बघणार आहे, कोणत्या टायमिंगला इंट्रायुट्राइन डिव्हाइस हा इन्सर्ट केला पाहिजे तर ते बघणार आहे आपण. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला जे पॉइंट आहे ते आहे आफ्टर चाइल्ड बर्थ, म्हणजे बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर इंट्रायुट्राइन डिव्हाइस कधी इन्सर्ट केला गेला पाहिजे. विदिन 48 आवर्स, विदिन 48 आवर्स काय झालं पाहिजे, ते इंट्रायुट्राइन डिव्हाइस इन्सर्ट केला गेला पाहिजे. आणि हा क्वेश्चन विचारलेला आहे नॉर्सेट 2022 मध्ये. ध्यानात ठेवा कोणता, आफ्टर चाइल्ड बर्थ विदिन 48 आवर्स इंट्रायुट्राइन डिव्हाइस हे इन्सर्ट केलं गेलं पाहिजे. नॉर्सेट 2022 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बघा पोस्ट प्लॅसेंटल इन्सर्शन, म्हणजे प्लॅसेंटा रिमूव्ह झाल्याच्या नंतर कधी इंट्रायुट्राइन डिव्हाइस हा इन्सर्ट केला गेला पाहिजे. हा एमपी सीएचओ मध्ये, मध्य प्रदेश सीएचओ मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. याचा जो टायमिंग आहे तो किती माहिती का, 10 मिनिट. म्हणजेच प्लॅसेंटा रिमूव्ह झाल्याच्या नंतर 10 मिनिटांमध्ये इंट्रायुट्राइन डिव्हाइस हे इन्सर्ट केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा पोस्ट प्युपेरियल इन्सर्शन, म्हणजेच प्युपेरियल पिरियड जे राहतो त्या प्युपेरियल पिरियड मध्ये कधी इन्सर्ट केला गेला पाहिजे तर त्याचा जो टायमिंग आहे ते 4 ते 6 वीक. विदिन 4 to 6 वीक्स जे इंट्रायुट्राइन डिव्हाइस इथे इन्सर्ट केल्या गेलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा इन मेन्स्ट्रुअल सायकल, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये आपण केव्हा पण इन्सर्ट करू शकतो, पण मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जो रिझनेबल पिरियड आहे ते 5 ते 7 दिवस फ्रॉम फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. फ्रॉम फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल 5 to 7 डेज त्याला इन्सर्ट करण्याचा जो रिझनेबल पिरियड आहे ते. त्याच्यानंतर बघा इंट्रा सिझेरियन, म्हणजे सिझेरियन मध्ये आपण केव्हा इन्सर्ट करायचं तर सिझेरियन मध्ये आपण बघा आफ्टर प्लॅसेंटा रिमूव्ह, आफ्टर प्लॅसेंटा रिमूव्हल आणि बिफोर क्लोजर ऑफ युटेराइन इन्सर्शन. म्हणजेच काय की इंट्रा सिझेरियन म्हणजे सिझेरियन मध्ये आपण प्लॅसेंटा रिमूव्ह केल्याच्या नंतर इन्सर्ट करायचं आणि बिफोर म्हणजे जे युटेराइन इन्सर्शन घेतलेले आपण ते क्लोज करायच्या अगोदर, म्हणजे ते क्लोज व्हायच्या अगोदर आणि प्लॅसेंटा रिमूव्ह केल्याच्या नंतर ते काय करायचं इंट्रायुट्राइन डिव्हाइस हा इन्सर्ट करायचा. कळलं, अशा प्रकारे या टायमिंग ऑफ इन्सर्शन ऑफ इंट्रायुट्राइन डिव्हाइस आपण बघितलेलं आहे. तर हे ध्यानात ठेवा, याच्यावर इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले मी तुम्हाला नॉर्सेट